श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आजचा विषय असणार आहे शब्दांची ताकद. चला मग पाहूयात गुरुजींनी आपल्या शिष्याचे आयुष्य फक्त काही शब्दांनी कसे बदलले. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि आशा करते की तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले असतील आणि लाईक केले असतील. जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगू इच्छिते की मी श्रीमद भगवद्गीताचे पाठ सुरू केले आहेत आणि प्रार्थना करते की आपण या प्रवासात माझी साथ द्यावी. आतापर्यंतचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या चॅनलला आणि मला देत आहात तसेच कायम राहू द्या. चला मग जास्त वेळ न घेता आजची गोष्ट सुरू करूयात. शब्द प्रेमाने बोलले की छान वाटते आणि रागाने व्यक्त केलेले शब्द एका तीरासारखे आपल्या मनाचा घात करतात. म्हणून शब्दांनी गुंफलेले वाक्य नेहमी विचारपूर्वक बोलावे. आजचा विषय हाच असणार आहे. चला मग सुरू करूयात आजच्या गोष्टीला. एकदा एक व्यक्ती प्रवचन ऐकायला गेला होता. तेव्हा तिथले गुरुजींनी शब्दांची ताकद, बोलण्याची पद्धत या विषयावर बोलत होते. त्यांचे बोलणे ह्या व्यक्तीला काही पटेना. एकदा त्या व्यक्तीने ठरवले आपण या गुरुजींना भेटायचे आणि विचारायचे की शब्दांची काय एवढी ताकद आहे आणि त्याचे महत्त्व पण काय आहे. तेव्हा तो व्यक्ती गुरुजींकडे गेला आणि त्यांनी विचारले. तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला सांगितले की आपण आपल्या शब्दाद्वारे सुद्धा जग जिंकू शकतो. आपल्या बोलण्यामुळे आपण खरे धन कमवू शकतो. आता आपण हे ठरवायचे की आपण आपल्या बोलण्याचा कसा वापर करायचा, कसं बोलायचे, कोणत्याही शब्दाचा योग्य वापर करायचा इत्यादी. तेव्हा तो व्यक्ती त्या गुरुजींच्या बोलण्यावर हसला आणि बोलला की गुरुजी, असं असेल तर मग तुम्ही माझ्या आळशी भावाला आपला शिष्य म्हणून स्वीकार करा आणि त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करून द्या. तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीच्या घरी गेलेत आणि त्याच्या भावासमोर उभे राहिले. त्या व्यक्तीचा भाऊ पाहतो एक गुरुजी समोर उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहेत. त्या व्यक्तीच्या भावाला ते गुरुजी म्हणतात, बाळा, ही वेळ नुसते बसून राहायची नाही आहे, उठायची आहे. आता चल माझ्याबरोबर, बाहेर पहा किती छान निसर्ग आहे. तेव्हा तो व्यक्ती बोलतो, गुरुजी, माझा भाऊ येणार नाही, त्याला कुठेच जायला आवडत नाही, आळशी आहे तो. हे ऐकून गुरुजी म्हणतात, थांब, मी पाहतो आहे ना त्याच्याकडे. गुरुजी त्या व्यक्तीच्या भावाला आपला शिष्य बनवतात. त्या गुरुजी रोज घरी येत होते, त्याची विचारपूस करत होते, त्याचे मन वाचायचा प्रयत्न करत होते. एकदा शिष्याने गुरुजींना सांगितले, गुरुजी, जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा मला खूप आनंद होतो. तुम्ही येण्या अगोदरच मी लवकर उठायला लागलो आहे, त्यामुळे मला ताजा तवानं आणि शरीरामध्ये स्फूर्ती जाणवत आहे. गुरुजी म्हणतात की तू आता रोज सकाळी माझ्या घरी यायचे, मी आता येणार नाही. तू आता रोज कामावर जायचे, स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे तुला आता. तेव्हा शिष्य म्हणतो, गुरुजी, मला कसं जमेल, मी नाही करू शकत. इकडे कोणीच मला किंमत देत नाही, मी आळशी आहे, काम चुकार आहे, कामं जमत नाही, कोण मला घेणार कामावर. गुरुजी त्या शिष्याला एक कानमंत्र देतात आणि गुरुजी शिष्याला सांगतात की मी इथे पुढे 3 वर्ष नसणार आहे, आल्यावर मला तुझ्यात बदल दिसायला हवा. तो शिष्य तयार झाला. तो रोज सकाळी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे नित्य नियमाने ते कार्य करत असे. त्याला समजायचेच नाही काय करायचे ते. त्याला गुरुजींचा कानमंत्र आठवले. गुरुजींनी काय कानमंत्र दिला हे मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तेव्हा त्या शिष्याला समजले की मला घरात बसून न राहता बाहेर पडावेच लागेल. तो त्या दिवशी बाहेर पडला. वेगवेगळे व्यवसाय पाहिले, दुकानं पाहिले, पण त्याला समजले नाही की काय करायचे. पण त्याला एक समाधान वाटले की तो आता एकटा बाहेर फिरू शकतो. त्या दिवशी बाहेर जाऊन वेगवेगळ्या व्यवसाय काय असतात ते पाहून आला. तो रोज जायचा आणि प्रत्येक व्यवसायाबद्दल माहिती मिळवू लागला. त्याच्या लक्षात आले की त्याला कोणत्या कामामध्ये आवड आहे. त्याने ते काम निवडले आणि त्याचा अभ्यास सुरू केला. त्याची निवड एका छोट्या दुकानात झाली. त्याला छोटी का होईना अनुभवासाठी नोकरी मिळाली. त्याला बराच अनुभव आला आणि त्याने काही वर्षातच त्याचे आपले दुकान काढले किंवा व्यवसाय उभा केला. आज तो तिथे उत्तम काम करतो आहे. आर्थिक परिस्थितीत तो अगदी मजबूत झाला आहे. तो सर्व दूर ओळखू लागला. जे लोक त्याला काम चुकार समजत होते आणि आळशी समजत होते, आज तेच लोक त्याला इज्जतीने पाहायला लागले. त्या शिष्याच्या भावाला हे सगळं पाहून आश्चर्य तर वाटलेच, पण आनंदही झाला. गुरुजींनी हे सांगितले होते की पुन्हा या गावामध्ये येणार आहे आणि ती वेळ आली. ते गुरुजी शिष्याकडे आले आणि त्याच्याबद्दल पाहून त्यांना खूप आनंद झाला. तेव्हा तो व्यक्ती गुरुजींना विचारले की तुम्ही माझ्या भावाला कोणता असा कानमंत्र दिला की माझा भाऊ एवढा चांगलं काम करायला लागला आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास दिसायला लागला. तेव्हा गुरुजी सांगतात की मी त्याला असं सांगितले तेव्हा त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. तो गुरुमंत्र म्हणजे असा आहे, नीट ऐक. किती बदलला आहेस तू, तुझ्या तो आत्मविश्वास आहे, तू करू शकतोस. फक्त एकच करायचं, तुला काय करायचं त्याचा शोध घे अगोदर. ज्याच्यात आवड आहे ते शिक. रोज एक वाक्य स्वतःला सकाळी उठल्यावर सांग, मी खूप काही करू शकतो, माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी जे काम करेल त्यात मला यश नक्की मिळेल, माझं आयुष्य आता बदलणार आहे, मला जे
माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणारच आहे. आणि झोपायच्या अगोदर तू त्या दिवशी काय काम केले आहे ते एका वहीमध्ये नक्की लिहून काढ. जे काम करायचे आहे ते त्याच दिवसापासून सुरू करायचे. जेव्हा तू त्याचा विचार केलास ते पूर्ण होणारच याचा विचार कर. जर त्या कामामध्ये तुला यश मिळत नसेल तर तुझे प्रयत्न थांबवू नको. तू ते प्रयत्न यश मिळेस्तोवर चालूच ठेवायचे. तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला सांगतात की तू विचारले होते ना की एका शब्दाचे महत्त्व काय आहे. तुझ्या भावाचे आयुष्य फक्त काही शब्दांनी बदलले. आपण कोणते शब्द कसे वापरायचे हे खूप महत्त्वाचे आहेत. श्रोत्यांनो, शब्द म्हणजे अक्षरं मिळून बनणारे शब्द. शब्द एकत्र येऊन बनणारे वाक्य. आणि वाक्य म्हणजे विचार. विचार म्हणजेच त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, म्हणजेच त्यांची पर्सनॅलिटी ठरवली जाते. ज्याचे जसे विचार असतात तसे त्याचे स्वभाव आणि व्यक्तिमत्व असते. उदाहरण, आपल्या आयुष्यात असे व्यक्ती येतात किंवा भेटतात तेव्हा वाटते की त्यांचे बोलणे ऐकतच राहावे किंवा त्या व्यक्तीला भेटून त्या व्यक्तीशी बोलून आपल्याला खूप बरे वाटते. त्या व्यक्तीशी बोलल्यावर आपले नकारात्मक विचार पण निघून जातात. आणि याच्या विपरीत काही व्यक्ती ज्यांच्याशी बोलणे आणि त्यांचा आवाज पण नकोसा होऊन जातो. बरोबर ना? असं कधी होत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की लिहून कळवा. म्हणून आपले बोलणे कसे असावेत याच्या आपल्या आयुष्यात खूप महत्त्व असते. जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या शब्दाच्या स्पंदनाचा अर्थात व्हायब्रेशनचा समोरच्या व्यक्तीवर खूप प्रभाव पडत असतो. आपण सतत सकारात्मक बोलले तर सकारात्मक स्पंदने किंवा व्हायब्रेशन तयार होतात आणि त्याच्या विपरीत नकारात्मक स्पंदनं तयार होतात. म्हणून जेव्हा आपण स्वतःशी देखील बोलतो तेव्हा सकारात्मक बोलायचे आणि समोरच्या व्यक्तीशी सुद्धा. माझी आजची गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.